आता सगळीकडेच थंडीचं वातावरण आहे तसं उमानमध्येच नाही. आमच्या चिनू मुलीला प्रचंड थंडी लागते. लागणार का नाही? माणसाला एवढ्या जाड्या चमडीवाले असतात त्यांना लागतात तर पक्ष्यांना का नाही लागणार? त्यांना पण आणलं सकाळच्या कोवल्या उन्हात. मला माणसंच का आणि आपणच का घ्यायचं? त्याने का नको? त्यांना रोज इथंच आणून ठेवते कारण फक्त 1 तासासाठी ऊन असतो. तर थोड्या टायमासाठी म्हटलं चला इथं बसा. त्यांना दाना पाणी दिला आणि म्हटलं तुम्ही आता इथं ओरडतच बसा. मी आता व्हॉइस देते इकडनं त्याचा आवाजच येतोय. त्याला कोण जास्त आवाज केला की चाऊ करतो. तर हे आमचे चिनू मिनू. बरं, तर त्यांना तिथेच ठेवली. मी म्हटलं चला किचनमध्ये मोर्चा जाऊया आपला. हाय हॅलो करत सगळ्यांना गेले किचनमध्ये. सकाळी कचरा फेकून आलेलं तर म्हटलं चला डस्टबिनला आता मस्तपैकी प्लास्टिक लावूया कारण आपली पिशवी उचलली का गेलो अलगत फेकायला अशी गंमत होते. पिशवी लावली मस्तपैकी आणि किचन होती. सगळा बाजार पडा होता. बाजार ह्यासाठी मध्येन कारण सकाळी नाश्ता डब्बा सगळ्या गोष्टी 7ला जातात. 2 जण नवरा आणि मुलगा. तो सगळा आवरून ठेवला. मी म्हटलं आधी हा आवरल्याशिवाय आपल्याला काही चेन येणार नाही. प्रत्येक गृहिणीला वाटतंच की आपलं किचन आहे ना ते एकदम सुबकने स्वच्छ असावं. पुसून त्याच्यामध्ये आपलं थोबाड दिसेल असा सगळा फ्रेश चकचकीत असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मी तसंच केलं. माझा याच्यात चेहरा नाही दिसणार कारण हा मिररवाला नाही ना, थोडासा वेगळाच कलरचा. म्हटलं चला तरी पण चमकेल. किचन गॅस सगळं काही पुसल्याने चला म्हटलं चाय घेऊया. त्याशिवाय आपला काही डोका शांत होणार नाही. त्याच्या अगोदर 1 ग्लास पाणी घटकलं कारण का थंडी आहे तरी पण जरा गरम पाणी प्यायला बरं वाटतं. माझ्या नवऱ्याला बरं नाही तर त्याला पण रोज गरम पाणी देते. तर मला पण आता थोडी सवय लागून गेले. एक तो कोरोना आणि आता थंडी. चहा घेतला आणि आली हॉलमध्ये. तोपर्यंत चिनी मुलीला तिथंच ठेवलं होतं. चहा आणला तशी आणखीन आरडाओरडा करायला लागले. मी म्हटलं जरा शांत बसा, मला पण चाय जरा शांतीने पिऊ दे. आणि चहा पित असताना मग आठवतो की जेवायला काय करायचं काय नाही करायचं. आणि आज नवरा जेवायला येणार नाही कारण त्याची ऑफिस मीटिंग. आता तुम्ही म्हणाल ही बाकडासारखी इकडे तिकडे उड्या का मारते? नाचता येईना पण अंगण वाकडं. माझी नाही डान्सिंग वर्कआउट चालू होतं. मी म्हटलं थंडीत ते तरी काय होऊ नये, नाही तर शरीर पूर्ण आकडून बसेल. तर हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.